श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मैत्रिणींनो, लक्ष देऊन ऐका. पत्नीच्या या 5 चुकामुळे नवऱ्याची बर्बादी 100% होते. 4 उपाय नक्की बघा. मैत्रिणींनो, हे तुम्ही ऐकले असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतो. ही म्हण केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही. खरं तर हिंदू पुराणात देखील पतीच्या यशाचं मुख्य कारण पत्नीला मानले जाते. असे म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात पत्नीवर अवलंबून असते. लग्नानंतर काही लोकांचे नशीब पूर्णपणे बदलते आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागतात, तर काही लोक लग्नानंतर आपले नशीब गमावण्यास सुरुवात करतात. म्हणजेच ते उद्योगतीकडे वाटचाल करताना दिसतात. असे घडण्यामागचे कारण बायकांच्या हातातून काही चुकाही होऊ शकतात. भविष्य पुराणात पती पत्नीच्या काही नियमांमध्ये वर्णन आहे. पतीच्या काही चुकांचा उल्लेख आहे. लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली तर त्याचा परिणाम थेट तिच्या पतीवर आणि त्याच्या नशिबावर होत असतो. बऱ्याच बाबतीत पतीची प्रगतीसुद्धा थांबते आणि म्हणूनच लग्नानंतर पत्नीने काही नियमांची काळजी घ्यायला हवी. पत्नीने हमखास पाळले पाहिजेत अशा काही नियमाबद्दल आज आपण जाणून घेऊया. पतीला बर्बाद करू शकणाऱ्या अशा बायकांच्या 5 चुका. पहिली चूक, सकाळी उशिरा उठणे. जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतर अंथरुणावर झोपली असेल तर तिथे बरंच नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. असे म्हणतात की उशिरा उठणाऱ्या महिलेच्या पतीला नेहमीच दुर्दैवीपणाचा सामना करावा लागतो. ही ऊर्जा थेट त्या पतीच्या नशिबावर परिणाम करते आणि सर्व दिवस वाया जातो. म्हणून सूर्योदयापूर्वीच पत्नीने नेहमी उठायला पाहिजे. दुसरी चूक, घर स्वच्छ न ठेवणे. ज्या स्त्रिया आपले घर स्वच्छ करीत नाही, मानले जाते की जी स्त्री घर घाण ठेवते तिच्या पतीचा खर्च कमाईपेक्षा जास्त असतो. म्हणून पत्नीने घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. आणि तिसरी चूक, बायकोने रोज अंघोळ न करणे. कोणतीही पत्नी किंवा स्त्री जी दररोज अंघोळ करत नाही किंवा स्वतःला स्वच्छ ठेवत नाही ती नकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. तसेच तिच्या आजूबाजूला देखील नकारात्मक ऊर्जेचा वावर असल्याची भावना आहे. अशा परिस्थितीत नवरा आळशी असतो आणि त्यांचं मन कामावर किंवा कशावरही लागत नाही. त्याचबरोबर आपण पाहूयात चौथी चूक, बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे. जी स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पतीशी भांडते किंवा झगडा करते त्या घरातील नवऱ्यांचे मन डायव्हर्ट होते. याचा परिणाम त्याच्या कामावर आणि वागण्यावर देखील झालेला दिसून येतो. पाचवी चूक, अन्नामध्ये भेदभाव करणे. कोणतीही स्त्री जी आपल्या पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत नाही किंवा त्याच्या आवडीचे काही बनवत नाही तेव्हाच खरं तर तिच्या नवऱ्याचं पतन तेव्हापासून सुरू झालेलं असतं. या अशा चुकामुळे दुर्दैव नेहमीच पत्नी किंवा पतीच्या मागे लागून राहील आणि नशीबही आपल्या आवडीचे काही त्याला येऊ देणार नाही. दुर्दैवीपणा टाळण्याचा एक मार्ग देखील आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही, केवळ उपवासाच्या सहाऱ्याने चालत राहायचं. आपण स्वतःला प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा. चांगले कर्म करत राहा. जर आपण दररोज सकाळी निर्मळ मनाने उठलात आणि खऱ्या मनापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गायत्री मंत्राने ध्यान केले तर आपल्याला सद्भावना प्राप्त होईल. आपल्या पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सन्मान आणि आदर करा. त्यांना सन्मान करा आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवा. असं केल्याने तुम्हाला आयुष्यात पुण्य लाभते आणि आयुष्य वाईट काळ कधीही येत नाही. आता उपाय बघू. आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो आहे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करावयाचा आहे. आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्यावरून ती 31 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायची आहे.
हे केल्यावर ती पोळी कुत्र्याला खायला द्यायची. ही आहे किंवा नदीत प्रवाहित करायची आहे. त्यामुळे दुर्दैव देखील आपल्या आसपास फिरकत नाही. 2. दर मंगळवारी आणि शनिवारी बजरंग बलीची पूजा करायची. चुना न लावलेले नागलीचे पान अर्पण करायचे आणि दिवा लावून पूजा झाल्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. 3. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती पत्नी दोघांनीही गौरी शंकर रुद्राक्ष धारण करायला हवा. 4. शेवटचा उपाय म्हणजे दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करून गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. यासह आपल्या जीवनात